ज्यांनी खेळाडूंना प्रबोधित करावं। आज इचलकरंजी परिसरामध्ये माझे सहकारी सुहास कांबळे यांनी एक संकल्पना मांडली की खो खोच्या स्पर्धा होणार आहेत। खो खोच्या स्पर्धा झाल्यानंतर इथे ग्राउंड तयार होणार आहे। मग अक्षय बर्गे असू दे, सुहास कांबळे असू दे, त्यांचे सगळे सहकारी मित्रमंडळ असू दे, आम्ही खो खो कबड्डी क्रिकेटच्या स्पर्धा घेत असताना त्याचं नाव आमदार चषक त्या ठिकाणी ठेवणार। मी म्हटलं सुहास, आपण या स्पर्धा घेताय सगळं बरोबर आहे, परंतु त्याची संकल्पना आणि त्याचा प्राइज असू दे, त्याची सगळे स्पॉन्सर असू दे, त्याची काय जोड नाही। त्यांच्या पूर्ण टीमने मला विश्वास दाखवला की साहेब तुम्ही फक्त आम्हाला नावाला मान्यता द्या, बाकीची सगळी गोष्ट आम्ही त्या ठिकाणी करतो। मग सुहास असू दे, अक्षय असू दे, यांनी स्थानिकाशी संपर्क साधला। सानिका माझी मुलगी, थोरली मुलगी, हिच्याशी संपर्क साधून या सगळ्यांनी मिळून हे अतिशय उत्कृष्ट टीमवर्क या ठिकाणी पार पडत असताना गेले आठवडा आणि आज बक्षीस समारंभाचा आज अतिशय या ठिकाणी पाहायला मिळाला। या फायनलची शेवटची सेकंड इनिंग बघायला मिळाली आणि त्या सेकंड इनिंगच्या माध्यमातून खेळ कशा पद्धतीने खेळावा आणि कशा पद्धतीने ऑर्गनाइज करावा या मुलांनी खरोखर दाखवलंय, करून दाखवलंय। मी सर्व त्यांच्या टीमचं मनापासून मी सगळ्या टीमचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि इथल्या सर्व स्थानिक असू देत, 21 नंबर क्रिकेट असोसिएशन आणि सुहास तुमच्या सगळ्या कोण कोण सगळे सहकारी आहेत, नितीन आहे, त्यानंतर जावेद, अविनाश, राहुल, सुहास, अनिकेत, अक्षय, कोण कोण आज सगळ्यांचीच नाव घेतली असे समजून, सानिका सगळ्यांचीच नाव घेतली समजून मी सगळ्यांचा आभार व्यक्त करतो। मी माझ्या बेटर हाफ माझी बायको, माझी मौसमीची, तिने मला ओढून आणलं या स्पर्धेला जायचं आहे। ही पोरं कायम त्यांच्या बरोबर असतात आणि या स्पर्धा आयोजित करण्यासाठी त्यांची संकल्पना अस्तित्वात आणण्यासाठी त्यांनी मार्गदर्शन मुलांना केलं। सगळ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो। ज्या टीम आणि टीम मालकांनी पार्टिसिपेट केलं त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो। ज्यांना यश मिळालं त्यांचं मी मनापासून अभिनंदन करत असताना, शुभेच्छा देत असताना, अतिशय खेळाडू वृत्तीनं आपण ही स्पर्धा, ही टुर्नामेंट अतिशय चांगल्या पद्धतीनं पार पडल्याबद्दल मी सगळ्यांचं अभिनंदन करतो। ज्यांना यश मिळालं नाही, जे जिंकलं नाहीत, त्या पुढच्या टुर्नामेंटला सज्ज व्हा अशी अपेक्षा व्यक्त करून सगळ्यांना शुभेच्छा देऊन थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आणि आज रामनवमी सुद्धा आहे, रामनवमीच्या सुद्धा आपल्याला लाख लाख शुभेच्छा देऊन थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। साहेब, सर्व संघ मालक आणि सर्व खेळाडूंची एक तुमच्याकडे मागणी आहे किंवा तुमच्याकडे इच्छा आहे, त्याबरोबर इच्छेने सर्व क्रिकेट प्रेमींची देखील एक मागणी आहे तुमच्याकडे। मी त्यांच्यातलं एक सहकार्य म्हणून तुम्हाला विनंती करतोय की पुढच्या वर्षीचे जे आमदार प्रीमियर लीग असणार आहे ती स्पर्धा आपल्या राजाराम स्टेडियमवर घ्यावी, ही पूर्ण जिल्ह्यातील सर्व खेळाडूंची मागणी आहे। या मागणीचा तुम्ही विचार करून त्यासाठी आम्हाला पाठपुरावा करून प्रोत्साहित करावं अशी मी सर्व खेळाडूंच्या वतीनं इच्छा व्यक्त करतो आणि या साहेबांच्याकडे ही मागणी व्यक्त करतोय। त्याचबरोबर आता तुम्ही पुढाकार घ्या, महेश तुम्ही पुढाकार घ्या, करूया आपण। ये की वरती आहे। साहेब, लहान तोंडी मोठा घास घेतो। राजाराम स्टेडियमवर खूप लेदर बॉल क्रिकेट प्लेयर खेळतात। आता मी म्हणजे माझा मोठेपणा सांगत नाही, पण कोल्हापूर जिल्ह्याकडून या कॅलेंडरमध्ये 1000 रन करणारा पहिला खेळाडू आहे आपल्या कोल्हापूर जिल्ह्याचा। मी आता रणजी ट्रॉफी कॅम्पला लागणार आहे। सांगायचा उद्देश आहे साहेब, लेदर बॉलला प्रॅक्टिसला ग्राउंड नाही आहे,
जे उकरलेलं आयुक्त नवीन करायला, पण ते काम मध्येच थांबले. आता माझं MPLला सिलेक्शन होणार आहे, पण मला प्रॅक्टिस करायला ग्राउंड नाही आहे. हे जरा प्लीज ते ग्राउंड आणि माझी इच्छा आहे की जे टेनिस क्रीडा असोसिएशन आहे सगळे त्यांना मिळून एक गोल ग्राउंड मिळावा अशी माझी इच्छा आहे, आणि लेदर बॉलचं एक चांगलं ग्राउंड व्हावं अशी इच्छा आहे. तेवढं तुम्ही करा साहेब, ही गोष्ट माझी प्लीज सिरियस घ्या साहेब. महेश आणि आमच्या खेळाडूंची इच्छा राहुल साहेब मान्य करतील, कारण की राहुल आवडे साहेबांचं नाव म्हटलं की खटक्यावर उघड आणि जागेवर पलटी असा कार्यक्रम आहे. तुम्ही सॉन्ग पण ऐकला असेल आणि साहेबांची टॅगलाईन पण ऐकला असेल. साहेबांचा एक सहकार्य म्हणून मी देखील यासाठी तुम्हाला विश्वस्त करतो. यानंतर पुढच्या कार्यक्रमाकडे आपण वळूया. मी सर्व खेळाडूंना स्टेज समोर यावं अशी विनंती करतोय. कृपया आसर फायटर्स संघ सर्व खेळाडूंनी स्टेज समोर यायचं आहे. लवकरात लवकर ज्या ज्या खेळाडूंची नावं घेतोय त्या खेळाडूंनी या स्पर्धेचा सहभाग घेतल्याबद्दल त्यांनी हे करायचं आहे. मी सर्वप्रथम दिदी तुम्ही मध्ये जावा सेंटरला, तुम्ही जावा की नाही. या स्पर्धेसाठी ज्यांनी सहयोग केलं व आम्हाला एक पाठबळ दिलं असं सानिका दिदी यांच्या हस्ते या स्पर्धेचा उगवता सितारा खेळाडू म्हणून मिक्सर देण्यात आला आहे, जेणेकरून खेळाडू खेळत असताना साहेब घरातून ओरडा खात असतात, तुला क्रिकेट खेळून काय मिळते. तर आज अभिमानानं सांगू शकतो खेळाडू, आज मला क्रिकेट खेळून कूलर मिळाला आहे, आज मला क्रिकेट खेळून मिक्सर मिळाला आहे, आज मला क्रिकेट खेळून इस्त्री मिळाला आहे. असे बक्षीस साहेबांच्या आणि दिदींच्या संयोजनातून आपण ठेवलं होतं. तर उगवता सितारा खेळाडू म्हणून उगवता सितारा खेळाडू म्हणून या स्पर्धेतील आणि जिल्ह्यातील उगवता सितारा म्हणून घोषित केले जाते मयूर माळे यांना विनंती आहे की त्यांनी स्टेजवर यायचं आहे. सानिका दिदींच्या हस्ते त्याला मिक्सर देण्यात येणार आहे. मयूर माळे कृपया पहिले यायचं लवकर. स्पर्धेत उत्कृष्ट स्ट्राईक रेट म्हणजे ज्याने कमी चेंडू खेळून जास्तीत जास्त धावा पटवलेला असा खेळाडू म्हणून ज्याने एक खेळ असे केले की तोंडचा घास विरोधी टीमचा पळून नेलेला असा खेळाडू धैर्यशील शिंदे हा खेळाडू बेस्ट स्ट्रायकर रेट ऑफ बॅट्समन म्हणून घोषित केले होते. धैर्यशील शिंदे यांना एअरपोर्ट देण्यात येणार. मी बंडूरांना विनंती करतो की त्यांच्या हस्ते एअरपोर्ट देऊन सन्मानित करायचं आहे. ते जर नसेल तर त्याच्या व्यतिरिक्त दुसऱ्या खेळाडूने हा सन्मान स्वीकारायचा आहे. धैर्यशील शिंदे त्याला देखील एअरपोर्ट्स ते बक्षीस मिळणार आहे. मी मोस्ट विनंती करतोय की बेस्ट इकॉनॉमिकल बॉलर म्हणून रहीम सोलापुरे या गोलंदाजाला बेस्ट इकॉनॉमिकल बॉलर म्हणून घोषित केलेला आहे. रहीम सोलापुरे रणजित या लवकर, ते नसेल तर एअरपोर्ट्स. माननीय माजी वस्त्रमध्ये आदरणीय आम्हा सर्वांचे लाडके नेते प्रकाशजी आवडे यांना यांचं स्वागत करते. आमदार माजी आमदार व तसेच महाराष्ट्र राज्य माजी वस्त्रोद्योग मंत्री प्रकाश आवडे यांचं सहर्ष स्वागत. अण्णांचं सहर्ष स्वागत. त्यानंतर या स्पर्धेतील सर्वाधिक चौकार लगवलेला खेळाडू महेश मस्के, सर्वाधिक चौकार लगवलेला खेळाडू महेश मस्के याला दीपदानांच्या हस्ते एअरपोर्ट येऊन सन्मानित करायचं आहे. महेश मस्के सर्व स्पॉन्सर विनंती आहे समोर थांबायचं आहे. राहू दादा कृपया पुढे यायचं आहे. आमदार साहेबांचं माजी वस्त्रोद्योग मंत्री अण्णांचं सहर्ष स्वागत. त्याचबरोबर कलाकारी साहेबांचं देखील सहर्ष स्वागत.
त्यानंतर या स्पर्धेतील सर्वाधिक सिक्सर मारलेला खेळाडू तो म्हणजे अमर कौशल संघातील प्रवीण गावडे आहे ना, प्रवीण गावडे. त्यांच्याला कोण असेल त्यांनी सन्मान घ्यायचा. मी राजदारांना विनंती करतोय की त्यांनी एअरपोर्ट येऊन प्रवीण गावडेंचा सन्मान करायचा आहे. त्यानंतर या स्पर्धेमध्ये हॅट्रिक मिळवणाऱ्या खेळाडू याला मिक्सर देण्यात आहे. तर मी कलावती साहेबांना विनंती करते समीर खान या घोडेवाल्याला मिक्सर देऊन सन्मानित करायचं आहे. या स्पर्धेतील विकेट हॅट्रिक मिळवली होती हा खेळाडू समीर खान. कृपया लवकर यायचा आहे. कलावती साहेबांच्या हस्ते सन्मानित करण्यात येते. त्यानंतर या स्पर्धेतील बेस्ट फिल्डर ठरतोय जो लखन पडियार. 7 डिसमिसल केले होते लखन पडियार याला देखील एअरपोर्ट देण्यात. आकाश माने यांना विनंती करतो की त्यांनी एअरपोर्ट देऊन लखन पडियार या खेळाडूचा सन्मान करायचा आहे. त्यानंतर या स्पर्धेला बेस्ट विकेट कीपर कोण असणार? बेस्ट विकेट कीपर कोण असणार? सुहास कांबळे जवळपास सलग 8 वर्ष बेस्ट विकेट कीपर आहे. तर यावेळी सामना समितीने असा निर्णय घेतला आहे की बेस्ट विकेट कीपर सुहास कांबळे न देता बाहेरच्या खेळाडू देऊन सन्मानित करावं, जेणेकरून बाहेरचे खेळाडू इच्छागंजित परत सहभागी होतील. तर या स्पर्धेत बेस्ट विकेट कीपर ठरतोय प्रमोद चव्हाण. याला इस्त्री हे गिफ्ट देण्यामुळे मी विनंती करतोय की बंडू यांना विनंती करतोय की त्यांनी इस्त्री देऊन सन्मानित केलेलं आहे. बेस्ट विकेट कीपर प्रमोद चव्हाण बेस्ट विकेट कीपर. त्यानंतर या स्पर्धेचा बेस्ट बॅट्समन ठरतोय जे बॅट देण्यात येणार आहे. कैलासवासी पुंडलिकांना वांगडे हुपरी यांच्या स्मरणार्थ ही बॅट देण्यात येत आहे. या स्पर्धेत बेस्ट बॅट्समन शिवाजी पाडेकर इचलकरंजीचा एक खतरनाक खेळाडू. मी अण्णांना आमदार साहेबांना विनंती करतोय की दोघांनी मिळून त्यांना ही बॅट द्यायची. त्यानंतर पहिल्या सेमीफायनलमध्ये मॅन ऑफ द मॅच मिळालेला खेळाडू सूरज मुजावर. दुसऱ्या सेमीफायनलचा मॅन ऑफ द मॅच सूरज मुजावर यांना विनंती करतो की त्याने मॅन ऑफ द मॅच घ्यायचा. मी मोसमेला विनंती करतोय की त्याने टॉवर कूलर घेऊन या खेळाडूला सन्मानित करायचा आहे. त्यानंतर फायनल सामन्याचा मॅन ऑफ द मॅच बालाजी माने याला देखील कूलर देण्यात येत आहे. 21 नंबर क्रीडा अश्विनच्या वतीने या सर्व खेळाडूंच्या वतीने सन्मानित करण्यात येईल त्याचा.
त्यानंतर या स्पर्धेचे बेस्ट गोलंदाज ठरतोय ओमकार खामकर, हा गोलंदाज बेस्ट गोलंदाज ठरतोय. तर या खेळाडूला विनंती आहे की खेळाडूंना शूज देण्यात ब्रँडेड साईज वेगळी असते, त्यामुळे शूज अवेलेबल केले नाही. उद्या सकाळी त्यांनी कोल्हापूर SS मध्ये जायचं आहे, SS कंपनीत तिथून एक फोन लावायचा आहे आणि शूज आपलं घेऊन जायचं आहे. तर हा खेळाडू ठरतोय ओमकार खामकर, यांना सानिका दिदी आणि कलाकारी साहेबांच्या हस्ते बेस्ट बॉलरचं हे देण्यात आहे. सूरज मुजावर हा खेळाडू मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर असल्यामुळं सेकंड जो प्लेअर आहे त्याला आपण बेस्ट गोलंदाज म्हणून जाहीर केला आहे, जेणेकरून सर्व खेळाडूंना बक्षीस मिळावीत आणि सर्व खेळाडूंचा सन्मान व्हावा. त्यानंतर सर्व जिल्ह्याभरात या बक्षिसाची उत्सुकता लागली होती, ते म्हणजे कोण होणार सोन्याच्या चेनचा मानकरी. आणि या स्पर्धेतील मालिकावर ठरतोय सोन्याची चेन जी अमय जाधव दादा, सूरज बेळगे दादा, त्याचबरोबर विजय फडते दादा आणि बाळासाहेब कलागरे साहेब यांच्या सर्वांच्या संयुक्त विजयाने सोन्याची चेन म्हणजे सूरज मुजावर मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर आदरणीय प्रकाश यांच्या हस्ते सोन्याची चेन देण्यात येत आहे. सर्व खेळाडूंनी आणि सन्मानित करावे या खेळाडूला आमदार साहेबांच्या हस्ते मी सर्व 21 नंबर क्रीडा असूनच्या खेळाडूंना विनंती करतो की त्यांनी लगेचच आदरणीय प्रकाश अण्णांचा सन्मान करायचा आहे. राहुल दादा या लवकर प्रकाश अण्णांचा सन्मान होते सर्व खेळाडूंच्या उपस्थितीत. फहीम पात्रोट थँक्यू. त्यानंतर आमदार साहेबांचा सन्मान मी सर्व संघ मालकांनी करावा अशी विनंती करतोय. जेवढे संघ मालक आहेत त्यांनी लगेच येऊन सन्मानित करायचं आहे आमदार साहेबांना. आमदार राहुल आवडे साहेबांचा सन्मान होतो. असर फायटरच्या 4 खेळाडूंना विनंती करतोय की त्यांनी मोसमी वहिनींचा सन्मान करायचा आहे, लगेच यायचा पटकन. त्यानंतर लगेच महालक्ष्मी स्पोर्ट या संघाच्या 4 खेळाडूंना देखील विनंती करतोय. आता मेन प्राइज 5 मिनिटं. त्यानंतर महालक्ष्मी स्पोर्ट यांच्याकडून सानिका दिदी यांचा सन्मान होतोय. या लवकर पटकन यायच्या खेळाडूंनी लगेच मेन बक्षिसाकडे ओढण्यात येत आहे. या स्पर्धेतील 4th क्रमांक ठरतोय खवरे फायटर्स. यांना विनंती करते की स्टेजवर यायचं लगेच ट्रॉफी आणि चेक देऊन त्यांना सन्मानित करण्यात आहे. 4थ्या क्रमांकाचं पारितोषिक आहे ते अली खान यांच्याकडून देण्यात आलं आहे. इचलकरंजी हार्ड हिटर्स
सर्व प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थिती इच्छा हेरिटेज संघाला तृतीय क्रमांक देण्यात आहे. 10,000 रुपये चेक आणि ट्रॉफी या स्पर्धेत प्रथम जिल्ह्यात क्रिस्टल ट्रॉफींचं फायटरच्या खेळाडूंना विनंती आहे, एक एक करून यायचं आहे. इकडून मेडल द्यायचं आहे लगेच. असेल फायटर्स द्वितीय क्रमांक कोल्हापूर जिल्ह्यातील महाराज स्पर्धा उपविजेता ठरतोय. असेल फायटर्स चला चला एक एक या स्पर्धेचा महाविजय ठरतोय महालक्ष्मी स्पोर्ट्स बावरा. सर्व प्रमुख उपस्थित माननीय श्री
जिल्ह्याचा धन्यवाद राहुल आवाडे साहेब युवा आमदार कार्यदमदार माननीय श्री आमदार राहुल आवाडे साहेब कट्ट्यावर बोट जाग्यावर पलटी माननीय श्री आमदार राहुल आवाडे साहेब कोल्हापूर जिल्ह्याचा धन्यवाद राहुल आवाडे साहेब युवा आमदार कार्यदमदार माननीय श्री राहुल आवाडे साहेब माननीय श्री आमदार राहुल आवाडे साहेब कोल्हापूर जिल्ह्याचा धन्यवाद राहुल आवाडे साहेब युवा आमदार कार्यदमदार माननीय श्री आमदार राहुल आवाडे साहेब कट्ट्यावर बोट जाग्यावर पलटी माननीय श्री आमदार राहुल आवाडे साहेब कोल्हापूर जिल्ह्याचा धन्यवाद राहुल आवाडे साहेब युवा आमदार कार्यदमदार माननीय श्री राहुल आवाडे साहेब Music. कोल्हापूर जिल्ह्यातील मानाची स्पर्धा आमदार राहुल आवाडे साहेब 21 नंबर क्रिकेट असोसिएशन इचलकरंजी It's on music. संयोजक
सन्मान होतोय. आणखीन कोण संघ मालक राहिले असतील तर काळजी करू नका, उद्या घरी पोच होणार आहे सर्वांना. हॉटेल डॅझल संघ मालक राहुल खामकर दादा किंवा राजू आंबे दादा कोण असतील तर त्यांनी यायचं आहे. यातूनही अजून कोण राहिला असेल तर निश्चितच उद्या संध्याकाळपर्यंत आपल्या सर्वांना घरी ट्रॉफ्या पोच होणार आहेत. आपला सन्मान योग्यचित्त केला जाणार आहे, कारण की आपल्या सर्वांच्या सहकार्यातून ही स्पर्धा अतिशय चांगल्या पद्धतीने पार पडलेली आहे. त्यानंतर फोर्स लाईव्ह यांचा सन्मान सानिका दिदींच्या हस्ते होईल. फोर्स लाईव्ह कॅमेरामॅन यांना विनंती आहे की त्यांनी यायचं आहे समोर, सन्मान चिन्ह द्यायचं त्यांचं. ते अंपायरांचं पण दे. हो नाही हो ते हां फोर्स लाईव्ह यांचा सन्मान होतोय. त्यानंतर कॉमेंटेटर याने देखील यायचं आहे. कॉमेंटेटर अंपायर्स याने देखील यायचं आहे. हॅलो हां बरं बरं चालू करा. त्यानंतर डांगरे मंडप यांचं देखील कोण असतील तर त्यांनी सन्मान स्वीकारला यायचा आहे. हॉटेल डॅझल संघाचा सन्मान होतोय. प्रत्येक स्पर्धेत संघ आपला दाखल करणारे असे हे फ्रँचायझी. त्यानंतर अंपायर यांचा सन्मान होतोय. तिन्ही अंपायरांनी यायचं आहे. विशेष सहकार्य केलं मुंबईहून इथं थांबून कमिटीला भर उन्हात सहकार्य केलेलं आहे या तिन्ही अंपायरांनी. त्यानंतर मुकेशजी भाड यांना विनंती करतो की त्यांनी यायचं आहे, सन्मान स्वीकारायचा आहे. त्यानंतर ओंकार डांगरे मंडप मिराजभाई यांना देखील सूचना विनंती आहे की त्यांनी सन्मान स्वीकारायचा आहे. अतिशय उत्कृष्ट मंडप घालून आम्हाला सहकार्य केलेलं आहे. स्कोरर अभि यांचं देखील सन्मान होतोय. त्यानंतर ज्याने आम्हाला किट दिलं, त्यानंतर जी मोठी ज्याने आम्हाला मोठं बहुमूल्य सहकार्य केलं ते खास करून सुनील दादा पटेल फोर्स यांचा सन्मान होतोय. यांना असतील तर यायचं आहे. त्यानंतर या स्पर्धेसाठी विशेष करून गुरुकुल शिक्षण समूह त्याचबरोबर श्री दत्त ओलिव्हेड यांचं विशेष सहकार्य होतं. यांचा यशस्वी सन्मान देखील करण्यात येणार आहे. आज आणि उद्या त्यांच्या वेळेनुसार त्यांच्या घरी जाऊन त्यांचा सन्मान करण्यात येईल. यांचं संयोजकांच्या वतीनं विशेष असं आभार. या स्पर्धेत कळत सहकार्य केलेल्या सर्व खेळाडू, प्रेक्षक, स्पॉन्सर व आमदार साहेबांच्यावर प्रेम करणारे इतर सर्व मंडळी यांचं आणि त्याचबरोबर 21 नंबर क्रीडा असोसिएशन व डॉक्टर राहुल आवडे विद्यार्थी संघटना या सर्वांचं विशेष आभार. यूट्यूब लाईव्ह कॅमेरा असू दे, पत्रकार असू देत, त्याचबरोबर इतर सर्व मंडप या सर्वांचं विशेष असा आभार व आम्हाला भरपूर वेळ देऊन विशेष सहकार्य केल्याबद्दल आमच्या संयोजिका सानिका दिदी आवडे यांचं देखील सर्व खेळाडूंच्या वतीने विशेष आभार. आणि स्पर्धा संपन्न झाल्याचं मी जाहीर करतोय. थँक्यू. आभार आहे सर्वांचं.